इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाचे वरदान लाभलेल्या माळशेज घाटात पर्यटनाच्या दृष्टीने आणि या निसर्ग कलाकृतीचा लोभस आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी काचेची विहंगम गॅलरी उभारण्यासाठी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे हे प्रयत्नशील होते आणि आता हे प्रयत्न यशस्वी झाले असून विधिमंडळातील अर्थसंकल्पात या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे। ठाणे जिल्ह्यातील निसर्गाची किमया लाभलेल्या माळशेज घाटात वर्षाच्या 12ही महिने मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात। या पर्यटकांसाठी पर्वणी ठरणारी व आमदारांच्या मनातील संकल्पना असलेली काचेची विहंगम गॅलरी यंदाच्या विधिमंडळात सादर झालेल्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे। माळशेज घाटात हा काचेचा स्कायवॉक उभारण्यासाठी आता चालना मिळाली असून यामुळे मुरबाड तालुका पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे। त्याचबरोबर पर्यटन व्यवसायाला देखील चालना मिळणार आहे। माळशेज घाटात चीन देशातील काचेच्या विहंगम गॅलरीच्या धर्तीवर काचेची भव्य गॅलरी उभारण्याचा प्रस्ताव हा आमदार किसन कथोरे यांनी सादर केला होता। त्यामुळे राज्यात पर्यटकांच्या वाढीसाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी माळशेज घाटात काचेची विहंगम गॅलरीचा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे। भारतातील हा पहिलाच प्रकल्प असेल, त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक माळशेज घाटाकडे आकर्षित होऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले। माळशेज घाटामध्ये काचेचा स्कायवॉक व्हावा ही माझ्या मनातली संकल्पना खऱ्या अर्थाने बऱ्याच दिवसापासून प्रयत्नात होती। त्या ठिकाणी संपूर्ण जागा जी आहे त्याची परवानगी मिळणं ही फार अवघड असते। त्या परवानगीच्या मागे अगोदर लागलो मी, ती परवानगी मिळाली। आपण त्यांना बदली जागासुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये दिलेली आहे। त्यामुळे वन विभागाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर एका बाजूला शासनाकडून आपण DPR बनवला घेतला होता, तो DPR सुद्धा पूर्ण झाला आणि आता राज्याच्या पर्यटन विभागाला तो सादर केल्यावर आपल्या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदा असा प्रकल्प आला की तो आपल्या 75 वर्षात मुरबाड मतदारसंघात कधी अर्थसंकल्पात अशा प्रकारचा प्रकल्प कुठल्याही प्रकल्पाचं नाव आलं नव्हतं। ते नाव आलं आणि नुसतं नाव नाही तर एक चांगल्या प्रकारचा प्रकल्प आज आपल्या जिल्ह्यात होतो, याचा मला सगळ्यात आनंद आहे। मी राज्याचे मुख्यमंत्री असतील, अजितदादा पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांचं मनापासून अभिनंदन करतो। हा प्रकल्प खरा म्हणजे केवळ मुरबाडला नाही तर एक ठाणे जिल्ह्याचं नाव भारताच्या नकाशावर येईल आणि चांगल्या विचारातून चांगला प्रकल्प हा मार्गी लागावा यासाठी जे राज्याने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे ते यशस्वी होण्यासाठी आपण सगळेजण सहकार्य करू आणि हा प्रकल्प एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे राज्यामधला हा प्रकल्प देशात जाईल आणि देशाच्या बाहेर जाण्यासाठी सुद्धा आपण चांगली व्यवस्था त्यात करतो आहे। कारण त्याला कारण असं आहे, चायनाला जो प्रकल्प आहे तो 110 मीटरचा आहे, आपला 140 मीटरचा होतो। ही जगातला सगळ्यात मोठा काचेचा स्कायवॉक हा आपल्या मतदारसंघात होतो आणि मतदारसंघाचं नाव केवळ भारतात नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा जावं ही त्याच्यातले धोरण आहे। त्या ठिकाणी आपण हेलिपॅडची पण व्यवस्था केलेली आहे, त्याच्यामध्ये घेतलेली आहे। त्या प्रकल्पामध्ये मुंबई आणि पुणे दोन्ही ठिकाणातून हेलिकॉप्टरची सुविधासुद्धा त्या ठिकाणी जाण्याची केली जाणार आहे। एक वेगळा प्रकल्प, वरच्या बाजूला एक धरण आहे, त्या धरणामध्ये बोटिंगची व्यवस्था करतो आहे आपण। पर्यटकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या तर पर्यटन एवढं वाढेल की त्या भागात रोजगार सगळ्यात मोठा उपलब्ध होईल आणि मुरबाडला खऱ्या अर्थाने ती दिशा मिळेल अशा प्रकारचा हा प्रकल्प होतो आहे। मनापासून राज्य सरकारचं मी अभिनंदन करतो।